लालसगाव त्रिदल सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष श्री संदीप भाऊ लगड साहेब यांच्या कामाचा पुरावा। आजपर्यंत आपण त्रिदलच्या माध्यमातून अनेक आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून दिला, परंतु काल लालसगाव जिल्हा नाशिक येथील एका सिव्हिल परिवाराला न्याय मिळवून देण्यात आला। त्रिदलचे महाराष्ट्रभर कार्य बघून त्या सिव्हिल परिवाराने आपल्याकडे मदतीची हाक दिली। सदर काळे परिवार व शिंदे परिवार यांच्या पती-पत्नीत गेल्या 2 वर्षापासून वाद-विवाद चालू होते आणि वाद-विवादाचं रूपांतर दोघांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती। त्या पती-पत्नीला एक 3 वर्षाचा लहान बाळ सुद्धा आहे। काळे परिवार यांनी श्री प्रवीण ठोके राजपूत यांच्याकडे सदर घटनेसंदर्भात मदत मागितली होती व सदर घटनेमध्ये राजपूत साहेब यांनी आदरणीय संस्थापक अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्याचे संदीप भाऊ लगड साहेब यांना सदर घटनेची माहिती देऊन या घटनेत सर्वांनी मदत करून दोन्ही परिवाराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला व काल लालसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे श्री संदीप भाऊ लगड साहेब व श्री प्रवीण ठोके राजपूत साहेब अध्यक्ष नाशिक विभाग, श्री विनोद भाऊ भोसले अध्यक्ष नाशिक जिल्हा, RPI ग्रामीण व त्यांची टीम तसेच माजी सैनिक श्री वाघ शिवाजी साहेब मालेगाव यांनी दोन्ही परिवाराला विश्रामगृहात बोलावून एक बैठक घेतली। सदर बैठकीत महिला आयोगाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारे न्याय दिला। दोघांचे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप झाल्यावर दोघांना एकमेकाची चूक टाकून समजूत घालून दोघ परिवाराला स्वखुशीने आनंदाने एकत्र करून संसार करण्यासाठी भाग पाडले व त्या माता भगिनीस लगेच त्यांच्या पतीबरोबर नांदवण्यास पाठवले। जय हिंद, जय त्रिदल। श्री प्रवीण ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग, त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नाशिक विभाग, भारत राष्ट्र समिती उपाध्यक्ष एंटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना नाशिक लासलगाव या ठिकाणी त्रिदल सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आज आपल्या लासलगाव नगरीमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन झालं। त्यांचं येण्याचं कारण म्हणजे एका परिवाराला आणि दोन परिवाराला न्याय देण्यासाठी आपण अनेक संघटना बघतो, अनेक पक्ष बघतो। या पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही पहिल्यांदाच एक महिला आयोगाला देखील आज लाजवेल अशा प्रकारची आम्ही जी त्रिदल सैनिक महासंघ चे जे संस्थापक अध्यक्ष त्यांनी दोन परिवारांना एकत्र घेऊन जी समजून सांगण्याची पद्धत त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्या परिवाराला जागच्या जागी त्यांनी न्याय मिळवून दिला। तर त्याचबरोबर आमच्या संपूर्ण लासलगाव नगरीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने मी सर्वात प्रथम आमच्या लासलगाव नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं त्याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानेल। त्याचबरोबर प्रवीणजी ठोके राजपूत यांच्याकडे देखील त्रिदल सैनिक संघाचं जे नाशिक विभागाचं जे पद आहे आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती देखील आम्हाला दिली आणि जर तुम्ही जे पद ज्या व्यक्तीला दिलेलं आहे आणि खरोखर त्या पदाचा लायक ती व्यक्ती आहे, कारण की आम्ही समाजामध्ये फिरत असताना सातत्याने ती व्यक्ती साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जर एखादा व्यक्ती जर चुकत असेल तर त्या व्यक्तीला देखील न्यायाचा दरवाजा दाखवण्याचं काम आमचे प्रवीणजी ठोके सर, त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत शिवाजी वाघ सर असेल आणि अनेक सहकारी आहेत, तर आमचा संपूर्ण अमोलजी बोडारे असेल ते सॉरीचं काम करतात, त्याचबरोबर ऑल इंडिया पॅन्थरचं श्यामजी साळवे काम करतात। आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपलं लासलगाव नगरीमध्ये आम्ही सरचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी श्री प्रवीण अनंगा ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघटना। आज येथे आम्ही लासलगाव येथे आपल्या आदरणीय सरसंस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड साहेब, विनोद भाऊ भोसले साहेब यांचा मित्र परिवार इथं आज शासकीय विश्रामगृहामध्ये आलेलो आहे। तर एक आपले शिंदे परिवार आणि काळे परिवार या दोघं पती पत्नींचा गेल्या 2 वर्षापासून वादविवाद चालू होते
त्या संदर्भात आम्ही इथं आज आलो होतो आणि या मॅटरमध्ये जे शिंदे परिवार आहे त्यांचे मेहुणे आणि त्यांच्या भगिनी यांच्या माध्यमातून आणि आमचे संदीपदादा नगर आणि विनोदभाऊ भोसले त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आज हे मॅटर इथं संपुष्टात आणून जो 2 वर्षापूर्वी त्यांचा वाद चालू होता 2 वर्षापासून तो आज इथं एक सर्वसंमतीने संपवण्यात आला आणि त्यांना दोघं पती पत्नींना एक साथ नांदवण्यासाठी पाठवण्यात आलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक दुसऱ्याकडे असा त्या तू तिला ते दोघे घे या पेडा खाना पेडा तुम्ही लास्ट तू घे एक थांब तुझ्यासाठी कर तर तू ह्या लव कोणाला हा तिला कोणाला तिकडे बघा